निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल आणि गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या हक्काच्या पैशांची प्रतीक्षा करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण राज्यातील तब्बल 92 लाख शेतकरी बांधवांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। बघा, गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेला पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता आणि आपल्या राज्य सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता, तर याची प्रतीक्षा आता संपली आहे। स्वतः देशाचे पंतप्रधान आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे। आता पैसे जमा होणार, 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार। केंद्र सरकारची पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये, तर 2 हप्त्यांचे 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार। परंतु थांबा, आनंद साजरा करण्यापूर्वी एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची बातमी सुद्धा आता समोर आली आहे। आता हा जो पैसा या ठिकाणी जमा होणार आहे, तर हा सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल, तर असं सांगता येणार नाही। म्हणजेच की सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतीलच असं सांगता येणार नाही। कारण की आता काही चुकांमुळे लाखो शेतकऱ्यांची नावे यादीतून बाद करण्यामध्ये आली आहेत। तसंच आता या ठिकाणी सरकारने काही कडक नियम लागू केले आहेत। आता जे शेतकरी नियमामध्ये बसतील, जे शेतकरी अटी शर्तीमध्ये बसतील, जे शेतकरी निकषामध्ये बसतील, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का, तसेच जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर या ठिकाणी हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार, तर याबद्दलची सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, सर्वात आधी कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तसेच सर्वात आधी खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे याकरिता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का, तर याबद्दलची सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की पैसे नेमके कधीपर्यंत जमा होणार आहेत। म्हणजेच की सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला या ठिकाणी अर्धवट सोडू नका, कारण की अर्धवट माहिती ही नेहमीच या ठिकाणी नुकसानकारक असते। सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांसाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता आणि आपल्या राज्य सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता, तर याची प्रतीक्षा आता संपली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। स्वतः देशाचे पंतप्रधान आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये येत आहे। शेतकरी मित्रांनो, आता सर्वात आधी आपण हे समजून घेऊयात की आता किती हजार रुपये मिळणार आणि कशा पद्धतीने हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकता, केंद्र सरकारचे पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये असे एकत्रित तब्बल किती, तर 4,000 रुपये थेट डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। बघा, 2 हप्त्यांचे किती, 4,000 रुपये। पुन्हा एकदा सांगत आहे, केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि या पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये, तसेच राज्य सरकारची नमो शेतकरी योजना आणि या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये,
तर असे एकूण 4,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार. कशा पद्धतीने? तर डीबीटीच्या माध्यमातूनच जमा होणार. डीबीटी म्हणजे काय? तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजेच की थेट लाभ हस्तांतर. तर या प्रणालीच्या माध्यमातून आता थेट तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार. आता या डीबीटीचा एक फायदा आहे. कोणता फायदा? तर सरकारनं पैसे सोडले की डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, म्हणजेच की मध्यस्थी कोणीच या ठिकाणी नसणार आहे. डायरेक्ट या ठिकाणी सरकारनं पैसे सोडले की थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा होतील. त्यामुळे पैसे जमा होण्यास या ठिकाणी विलंब होणार नाही, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता देश पातळीवर विचार केला तर कोट्यावधी शेतकऱ्यांना या रकमेचा थेट या ठिकाणी लाभ मिळणार आहे. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये, म्हणजेच की तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की हे दोन्ही हप्ते एकाच वेळी मिळतील का? म्हणजेच की आता 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार. PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता. तर हे 2 हप्ते जमा होणार. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा देखील प्रश्न असेल की या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये एकत्र जमा होणार का? तर याचं उत्तर आहे नाही. बघा, राज्य सरकारचे 2,000 रुपये आणि केंद्र सरकारचे 2,000 रुपये, तर याचे 2 वेगळे मॅसेज तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी येणार आहेत. आता एकाच वेळी पैसे जमा होणार नाहीत. पैसे जमा होण्यास या ठिकाणी साधारणतः काही दिवसांचा फरक या ठिकाणी पडू शकतो. म्हणजेच की सर्वात आधी PM किसान योजनेचे पैसे जमा होतील आणि त्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता तुमच्या मोबाईलवरती 2 मॅसेज येतील. लक्षात घ्या, तुमच्या मोबाईलवरती आता 2 मॅसेज येणार. कोणते मॅसेज येणार? तर पहिला मॅसेज येणार PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा. म्हणजेच की सर्वात आधी तुमच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा होतील PM किसान योजनेचे, आणि हे 2,000 रुपये जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती मॅसेज येईल 2,000 रुपये जमा झाले, अशा पद्धतीने मॅसेज येईल. आता पहिला मॅसेज आला की लगेच समजून जायचं 2,000 रुपये जमा झाले. आता हे 2,000 रुपये PM किसान योजनेचे जमा झाल्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचे देखील 2,000 रुपये जमा होतील, आणि लगेच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती दुसरा मॅसेज येईल, आणि दुसरा मॅसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही समजून जायचं की नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा झाला. म्हणजेच की 2 टप्प्यांमध्ये पैसे जमा होतील. सर्वात आधी PM किसान योजनेचे आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील, आणि तुम्हाला पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती मॅसेज येईल. आता PM किसानचा हप्ता जमा झाला की लगेच या ठिकाणी मॅसेज येईल 2,000 रुपये जमा झाले. तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला की लगेच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा झाले, अशा पद्धतीचा या ठिकाणी मॅसेज येईल. म्हणजेच की तुम्हाला किती तर 2 मॅसेज येतील, त्यामुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. आणि मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मॅसेज आला की लगेच समजून जायचं या ठिकाणी खात्यावरती पैसे आले आहेत, आणि त्यानंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता. आता एवढंच नाही तर बघा, ज्या शेतकरी बांधवांचे गेल्या हंगामामध्ये आतुनात नुकसान झाले होते, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे. म्हणजेच की फक्त इतकेच 4,000 रुपये नव्हे. कोणते? तर PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये. म्हणजेच की या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार का? तर फक्त एवढे 4,000 रुपयेच नव्हे, तर अजून काही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकते. अजून आता कशाचे पैसे जमा होणार? तर बघा, या ठिकाणी गेल्या हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते, आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नव्हती, पीक विम्याची रक्कम जमा झाली नव्हती. तर अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली असून सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच सरकारने अधिकृत शासन निर्णय देखील प्रसिद्ध केले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांना 10,000, काही शेतकऱ्यांना 17,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 20,000 रुपये, अशा पद्धतीने या ठिकाणी पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम जमा होत असल्यामुळे नक्कीच याचा देखील फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, आपण वळूयात सर्वात महत्त्वाच्या आणि गंभीर मुद्द्याकडे. जसे मी सुरुवातीला म्हटले की सरकार आता अपात्र शेतकऱ्यांची मोठी छाटणी करत आहे. म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद होणार आहे. बघा, सरकारनं नियमावली अत्यंत कडक केली आहे. जर तुमच्या कुटुंबात या ठिकाणी म्हणजेच की पुढील 4 गोष्टींपैकी एक जरी गोष्ट असेल, म्हणजेच की मी आता तुम्हाला या ठिकाणी काही अटी शर्ती सांगणार आहे.
आणि या अटी शर्तीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर मग तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. बघा एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आता PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार. 2 हप्त्यांचे किती तर 4,000 रुपये जमा होणार. तसेच सध्या पीक विम्याची रक्कम आणि नुकसान भरपाईची रक्कम देखील जमा होत आहे. तर इथपर्यंत सर्वांना समजलं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हे नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे पैसे नेमके कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो बघा, जे शेतकरी अटी शर्तीमध्ये बसतील म्हणजेच की सरकारनं लागू केलेल्या अटी शर्तीमध्ये नियमामध्ये जे शेतकरी बसतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. आता पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. परंतु त्यापूर्वी पैसे नेमके कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, काही या ठिकाणी अटी शर्ती आपल्याला बघायला मिळत आहेत. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे तर तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे. बघा शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकता. जर तुमच्या कुटुंबात म्हणजेच की तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीमध्ये असेल, मग तो मुलगा पोलीस असो, शिक्षक असो, सैन्यामध्ये असो किंवा इतर कोणत्याही शासकीय खात्यामध्ये अधिकारी कर्मचारी असो, तर तुम्हाला या ठिकाणी हप्त्याचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या शेतकरी कुटुंबामध्ये जर एखादा व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल किंवा नोकरी करत असेल तर अशा कुटुंबातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा दुसरी अट, जर तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल मग तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. तुमचं नाव यादीमधून या ठिकाणी काढलं जाईल. त्यानंतर एकाच रेशन कार्डावरती किंवा एकाच कुटुंबामध्ये चुकीच्या पद्धतीने एकापेक्षा जास्त व्यक्ती योजनेचा लाभ घेत असतील तर अशा देखील शेतकऱ्यांचे हप्ते बंद केले जातील. आता सरकारनं काही नवीन नियम लागू केले आहेत आणि त्यानुसार एका कुटुंबामध्ये फक्त एकाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. जर एखाद्या कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर अशा शेतकऱ्यांचा हप्ता बंद केला जाईल हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता असायला पाहिजे. आता ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल, ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा काही सरकारच्या अटी आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सांगतो, बघा, जर एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरदार असेल, तसेच कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, तसेच एखाद्या कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील, त्याचबरोबर कागदपत्रांची अपूर्तता असेल या ठिकाणी, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत हे तुम्हाला समजलं असेल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्हाला तुमच्या हक्काचे 4,000 रुपये आणि पीक विम्याचे पैसे सुरक्षितपणे खात्यावरती हवे असतील, म्हणजेच की तुम्हाला जर असं वाटत असेल की विना अडथळा माझ्या खात्यावरती हे पैसे जमा झाले पाहिजे, माझ्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि पीक विम्याची रक्कम देखील जमा झाली पाहिजे, तर त्याकरिता तुम्हाला 2 कामे या ठिकाणी करावी लागतील. आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील तर पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला EKYC करावी लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेसाठी तसेच नमो शेतकरी योजनेसाठी EKYC अनिवार्य आहे. ही KYC तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या करू शकता. त्यासाठी PM किसान ॲप डाउनलोड करा. तिथे फेस ऑथेंटिकेशन म्हणजेच की चेहरा दाखवून KYC करण्याचा सोपा पर्याय उपलब्ध आहे. आणि जर तुम्हाला घर बसल्या EKYC करता येत नसेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या परिसरातील एखाद्या CSC सेंटर, ई सेवा केंद्र या ठिकाणी तुम्ही जाऊन फक्त 5 मिनिटांमध्ये EKYCची प्रक्रिया पूर्ण करू शकता. जर तुमची EKYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील लक्षात घ्या. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं काम, आता पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला समजलं असेल कोणतं, तर EKYC पूर्ण करायचे आहे. त्यानंतर दुसरं काम बघा, तुमचं जे बँकेचं खातं आहे ते आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. अनेकदा काय होतं तर सरकार या ठिकाणी पैसे मंजूर करत असतं परंतु खात्यावरती जमा होत नाहीत आणि याचं मुख्य कारण कोणतं आहे तर बँकेचं खातं हे आधार कार्डाशी
लिंक नसतं. सरकारी पैसा DBT प्रणालीच्या माध्यमातून येतो, जो थेट आधार क्रमांकावरती पाठवला जातो. म्हणूनच तुमच्या बँकेमध्ये जा, सोबत बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड घेऊन जा आणि तुमचे खाते आधारशी लिंक करून घ्या. आणि जर अगोदरच या ठिकाणी बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक असेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्याचबरोबर तुमच्या बँकेची DBT सक्रिय असायला पाहिजे. बँकेची DBT सक्रिय असेल तरच पैसे जमा होत असतात, हे देखील लक्षात घ्या. म्हणजेच की काय, तर eKYC पूर्ण नसेल तर eKYC करायची आहे आणि बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक करायचं आहे. आणि जर या दोन्ही बाबींची पूर्तता असेल तर पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा, आता सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणीसाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने आता हप्त्याचे वाटप करणार असल्यामुळे नक्कीच आता शेतकऱ्यांची पेरणी गोड होईल असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता पुन्हा एकदा मी सांगतो शेतकरी मित्रांनो, बघा, जर eKYC नसेल तर आजची आज eKYC पूर्ण करायची आहे. बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या. त्याचबरोबर फार्मर ID नसेल, बघा, ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID जनरेट करणं देखील आवश्यक आहे. शासकीय योजनांच्या लाभासाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे जर फार्मर ID नसेल तर फार्मर ID काढून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक ठेवा, कारण की बघा, खात्यावरती पैसे जमा झाले की लगेच मोबाईलवरती मॅसेज येण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले असा मेसेज येईल. आणि मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता. आणि त्यानंतर या ठिकाणी बँकेचं पासबुक हे अपडेट नसेल तर अपडेट करून घेणं देखील आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने काही बाबींची तुम्हाला पूर्तता करावी लागेल, काही कामांची पूर्तता करावी लागेल. आता बघा, खरीप हंगामाची पेरणी तोंडावरती आली आहे. बियाणे, खते आणि मजुरीसाठी खेड्यापाड्यातील शेतकरी पैशांची या ठिकाणी म्हणजेच की जुळवाजुळव करत आहेत. आणि अशा वेळी सावकाराच्या दारामध्ये जाण्याऐवजी सरकारचा हा आर्थिक हातभार शेतकऱ्यांना मोठा आधार देणारा ठरेल, यामध्ये शंका नाही. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कधी जमा होणार? तर सध्या जर बघायला गेलं तर सध्या आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत आहे. आणि जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासा. तसेच तुम्ही कृषी कार्यालयामध्ये जाऊन या ठिकाणी चौकशी करू शकता किंवा तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तलाट्याशी देखील संपर्क साधू शकता. सध्या जर बघायला गेलं तर समोर आलेल्या माहितीनुसार आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे. आणि जर तुमचा देखील पीक विमा मंजूर झाला असेल तर 100% पैसे जमा होतील. तसेच नुकसान भरपाईचे देखील पैसे आता लवकरच जमा होतील. म्हणजेच की या मागील साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असून आता सरकारनं पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम देखील जमा होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये याच कालावधीमध्ये म्हणजेच की याच पेरणीच्या तोंडावरती जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे. त्यामुळे येत्या अवघ्या काही दिवसांमध्ये हे देखील पैसे जमा होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुमच्यापुरती मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी ग्रुपवरती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्कीच शेअर करा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.